Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीट पेपर लीक झाल्यानंतर ही प्रचंड खबरदारी घेऊन सुद्धा टीईटीचा पेपर फुटला। एक दिवस आधीच परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्याच्या शिक्षण विभागावर आली। यात पोलिसांनी कारवाई केली तेव्हा पेपर फुटीचं बिहार आणि हरियाणा कनेक्शनही समोर आलं। पण यामुळे अनेकांना प्रश्न पडला की ही परीक्षा नेमकी कुणासाठी असते, टीईटीचा पेपर कसा आणि कोण तयार करतं, कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही प्रश्नपत्रिका लीक झाली कशी। यात सामान्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महाराष्ट्रात आतापर्यंत 9 वेळा ही टीईटीची परीक्षा घेण्यात आली आहे। गेल्या वर्षी 4,75,000 जणांनी ही परीक्षा दिली होती, तर यंदा परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 6,125,000 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यामुळे या परीक्षेकडे सगळ्यांच्या नजरा होत्या। परीक्षार्थींनी तयारी सुद्धा केली होती, पण अचानक पेपर फुटल्याची बातमी आली आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या। पण हा पेपर कसा फुटला हे जाणून घेण्याआधी ही परीक्षा नेमकी कुणासाठी असते, ही परीक्षा कशी घेतली जाते हे सुरुवातीला जाणून घेऊयात। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी ही इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षक पदावर नियुक्तीसाठी आवश्यक असलेली किमान पात्रता आहे। सरकारकडून ही टीईटी परीक्षा शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं 2011 मध्ये सुरू केलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सीटीईटी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते। महाराष्ट्रानेही 2013 मध्ये आपली स्वतःची राज्यस्तरीय परीक्षा सुरू केली। या टीईटी परीक्षेत 2 पेपर असतात। इयत्ता 1ली ते 5वीला शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पेपर 1 उत्तीर्ण करणं आवश्यक असतं, तर इयत्ता 6वी ते 8वीच्या उमेदवारांना पेपर 2 उत्तीर्ण करणं आवश्यक असतं। भाषांसह बालविकास, शिक्षणशास्त्र, गणित, पर्यावरण अभ्यासावर या परीक्षेत प्रश्न समाविष्ट केलेले असतात। आता ही टीईटी नेमकी कशी होते, यात गोपनीयता असते का, हे पेपर कोण आणि कसं तयार करतं, असे अनेक प्रश्न पेपर फुटीनंतर महाराष्ट्रभरातील लोकांच्या मनात आहेत, ते सुद्धा जाणून घेऊयात। शिक्षण तज्ञ टीईटी परीक्षेसाठी 4 ते 5 पेपर सेट तयार करून पाकिटात टाकतात। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष त्यापैकी एक पाकिट निवडतात। फायनल पेपर गोपनीय प्रिंटिंग प्रेसला पाठवतात। नीट प्रमाणे टीईटीत सुद्धा अनुवादक असतात। विविध विषयांचे तज्ञ प्राध्यापक, शिक्षण तज्ञ पेपर तयार करतात। वरिष्ठ विषय तज्ञ प्रश्नांचा दर्जा, अभ्यासक्रमाशी सुसंगती आणि अचूकता तपासतात। मराठी, इंग्रजी, उर्दू आदी भाषांचे अनुवादक पेपरची पडताळणी करतात। गोपनीय शाखेवर प्रश्नपत्रिका संकलन, मुद्रण आणि वितरणाची जबाबदारी असते। राज्याच्या शिक्षण विभागानेही नीट पेपर फुटीनंतर खबरदारी घेत टीईटीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील नीट आणि यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवर अत्यंत कडक नियमावली लागू केली होती। महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी कॉपी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा विशेष नियमावली जाहीर सुद्धा केली होती। परीक्षा केंद्रावर उमेदवारांना बुरखा, स्कार्फ, टोपी किंवा चेहरा झाकला जाईल असा कोणताही कपडा घालण्यास पूर्ण बंदी होती। बायोमेट्रिक पडताळणी आणि सीसीटीव्ही निरीक्षणासाठी उमेदवारांचे कान, नाक आणि चेहरा स्पष्ट दिसणं अनिवार्य करण्यात आलं होतं। पहिल्यांदाच प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर एक स्वतंत्र आणि विशेष QR कोड छापण्यात आला होता। या कोडच्या माध्यमातून जर कोणी पेपरचा फोटो काढून तो व्हायरल केला तर तत्काळ तो ट्रॅक केला जाईल असा दावा परीक्षा परिषदेकडून करण्यात आला होता। मात्र हे कडक नियम, QR कोडची सुरक्षा व्यवस्था असतानाही प्रश्नपत्रिका परीक्षार्थींपर्यंत पोहोचण्याच्या आधीच कशी लीक झाली, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। आता या पेपर फुटीनंतर अनेक अंदाज वर्तवले जात आहेत। प्रिंटिंग प्रेसमधून पेपर सेट परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्याच्या ट्रेझरीला पाठवले जातात। यातही पेपर सेट पॅकिंगचाही एक भाग आहे। प्रिंटिंग प्रेस ते ट्रेझरी कार्यालय प्रवासात पेपर फुटले असावेत असा संशय आता व्यक्त केला जातोय। पेपर फोडणाऱ्यांनी प्रश्नांची माहिती त्यांच्या टोळीतील हरियाणा आणि बिहारमधील साथीदारांना दिली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। पेपर तयार करणाऱ्या तज्ञांनीच नीटचे पेपर फोडले होते। आता टीईटी मध्ये सुद्धा कुंपण शेत खाते का, हे मात्र पोलिसांच्या तपासानंतरच कळेल। या पेपर फुटीनंतर ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी माध्यमांशी बोलताना ठाण्यातील प्रश्नपत्रिका सीलबंदच होत्या असं स्पष्ट केलंय। शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचे प्रश्नपत्रिका संच जिल्हा ट्रेझरीमध्ये सीलबंद सुरक्षित ठेवले आहेत। त्यामुळे पेपर नेमका आणि कोठे
कसा फुटला हे सांगता येणार नाही, असंही राक्षे माध्यमांशी बोलताना म्हणाले. मात्र या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवली, सापळा रचून आरोपी पकडले. आधी आरोपीकडे पोलिसांनी बनावट शिक्षक पाठवले. चर्चेवेळी आरोपी म्हणाले, आमच्याकडे 4 पेपर सेट आहेत, एकूण 1.5 कोटी लागतील. आधी 25 लाख ट्रान्सफर केल्यावरच तुम्हाला आम्ही पेपर सेट देऊ. यावेळी बनावट शिक्षकाने पेपर दाखवा मग 25 लाख देऊ असं सांगितलं. मग आरोपींनी 4 पेपर सेट दाखवले. या 4ही सेटमध्ये पेपरमधील सर्व प्रश्न होते. त्यानंतर पोलिसांनी पुरावा मिळताच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. भिवंडी पोलिसांनी बिहारमधील राजीव श्रीप्रयाग शाव, आकाश कुमार, स्वराज कुमार तर हरियाणातील धीरज बलराज सिंगला अटक केली आहे. आरोपींकडून मूळ प्रश्नपत्रिका, मोबाईल, बँकांचे कार्ड्स जप्त करण्यात आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ SIT स्थापन करून कठोर कारवाईचे आदेश दिलेत. पण या पेपर फुटीमुळे 6 लाखांहून अधिक शिक्षकांसाठी राज्यातील 1728 केंद्रांवर आज होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. येत्या 2-3 दिवसांमध्ये नवी तारीख सुद्धा जाहीर होईल. पण गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घटना पाहता पेपर फुटणार नाही याची खात्री कुणालाच देता येणार नाही. या व्हिडिओत इथंच थांबूयात. TET पेपर फुटीमागे नीट प्रमाणेच कुणी आतूनच सामील आहे का? सरकार पेपर फुटी रोखण्यास, आरोपींवर कडक कारवाई करण्यास कमी पडतंय का? शिक्षकांचा विरोध सुरू असतानाही सुरू झालेली ही TET नेमकी कुणाच्या हिताची आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि X वरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.